नमस्कार. सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी पण मस्त आहे. तर स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण बनवणार आहोत सकाळ सकाळी मूग डाळीची आमटी. त्यासाठी मी मूग डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 धुवून घेतली. नंतर कुकरमध्ये आपण मूग डाळ शिजायला ठेवायची आहे. साधारण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपली मूग डाळ छान शिजून तयार होते. आता आपण मूग डाळीच्यासाठी टोमॅटो आणि जे काही साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर टोमॅटो एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. पलीकडच्या वाटीमध्ये लसूण खोबरं तुम्हाला दिसत असेल. आता हे बनवत असताना माझे मिस्टर म्हणले, आज नाश्त्याला काय बनवतेस? तर मी म्हटलं काय बनवू? तर ते म्हणले छानपैकी आज गरमागरम पोहे बनव. त्यासाठी मी मिरच्या इथे छोट्या छोट्या कापून घेतल्यात आणि नंतर आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे. ह्या दिवसामध्ये बघा कांदेही काही प्रमाणामध्ये खराब असतात, त्यामुळे नीट बघून तुम्ही छानपैकी कांदा कापून घ्या. आता कांदा आणि मिरची कापून झाल्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आहे. तर दुसरीकडे आपल्याला पोहे जे आहेत त्याच्यामध्ये पाणी ओतून धुवून पाणी काढून घ्यायचं आहे. पोहे बनवताना एक टीप लक्षात ठेवायची की पोह्यामध्ये पाणी ठेवून खूप उशीर भिजत ठेवायचं नाही. फक्त पोह्यामध्ये पाणी टाकून धुवायचं आणि लगेच पाणी काढून घ्यायचं. म्हणजे आपले पोहे जे आहेत ते खूप सुटसुटीत होतात. आता कढईमध्ये तुम्ही बघू शकता मी इथे शेंगदाणे टाकले आहेत. शेंगदाणे चांगले भाजायचे आहेत आपल्याला. आता शेंगदाणे भाजून झाले की थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. जिरे टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची टाकून चांगलं हे भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. थोडी हळद टाका आणि चवीनुसार मीठ टाका. हे सर्व आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे चांगलं भाजून झालं की ह्याच्यामध्ये आपण जे पोहे घेतलेले ते पोहे टाकायचे आहेत. बघा दिसतात ना एकदम फडफडीत पोहे आणि सुटसुटीत. तर चांगले हे आपण मिक्स करून घेऊ. थोडीशी वाफ देऊ आणि खायला घेऊ. आता आपण मूग डाळ जी शिजवली होती त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला एक टोप घ्यायचा आहे. तो गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. अरे हो, सांगायचं विसरूनच गेले. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझा हा व्हिडिओ प्रथमच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मला तर माहिती तुम्ही लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय पुढे जाणार नाही, तर ते देखील करा. तेल गरम झाले त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकायची. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि आपण जो बारीक टोमॅटो चिरलेला तर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हे सर्व चांगलं भाजायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. तुम्ही बघू शकता घाटी चमचा मी इथे घाटी मसाला मी इथे अर्धा चमचा टाकला आहे आणि हेही आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आता आपण जी डाळ शिजवली होती तिला थोडेसे फिरकीच्या सहाय्याने नाही तर पळीच्या सहाय्याने थोडंसं स्मॅश करायचं आहे आणि तीही ह्याच्यामध्ये टाकायची आहे. आता तुम्हाला जेवढं आवश्यक पाणी आहे आमटीसाठी तेवढं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आमटी चांगली कडू द्यायची आहे. बघू शकता आपली आमटी किती छान दिसते. आता ही कामं झाल्यानंतर बघू शकता आमचं बाथरूम जे आहे ते जुन्या पद्धतीचं आहे, त्यामुळे सारख्या ह्याच्यामध्ये जाळ्या होतात. तर मी आज बाथरूम ही क्लीन करणार आहे. दर 2-3 दिवसाला मला चांगलं हे करावं लागतं, क्लीन करावं लागतं. ते बघू शकता मी जाळ्या सगळ्या झाडून काढलेल्या आहेत. आता काही जास्त जाळ्या दिसणार नाहीत कारण मी सारखं वरच्यावर म्हणजे इथलं काम करत असते त्यामुळे. तर बाथरूममधलं सगळं सामान जे आहे ते मी काढून घेत आहे.
तर इथलं सगळं सामान मी काढले, जाळ्या वगैरे काढून घेतल्यात. आता आपण बाथरूमची जी फरशी आहे ती घासून घेऊ. ह्याच्यासाठी काही जास्त हे करावं लागत नाही, कारण आपली लादी जी आहे ती साधीच आहे. त्यामुळे ह्याच्या फक्त निरमा पावडर टाकायचं आहे आणि ती टाकून ब्रशने चांगलं स्वच्छ असं घासून घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर मी इथे सर्व सामान लावून घेत आहे कट्ट्यावर. आणि बघू शकता आपलं बाथरूम किती क्लीन झालं आहे. हे झाल्यानंतर मी देवपूजा करून घेतलेली, त्याचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यावर शेअर करायचा राहिला म्हणून ताही घेतला. मनी तर बघा किती छान झोपली. थंडी असल्यामुळे तिलाही काय जास्त फिरावंसं वाटत नाही. थोडी वेळ झाली की लगेच झोपून घेते. आता हे पार्लरचं सामान बघा सगळं रोज पुसावं लागतं, मातीचं घर असल्यामुळे. आता तुम्ही म्हणाल की ही खुर्चीला असं खाली का लावलं, टेप वगैरे फोनपेचा नाही तर असं काय जोडले. तर मांजर आमचं जे आहे ते सारखं नखं लावत असतं आणि एवढ्या चांगल्या खुर्च्या वगैरे खराब करू नये म्हणून मी ते असं काही जुगाड केला आहे. आणि ही आपली हेअर स्पाची स्टीम देण्याची मशीन आहे, तर ही चांगली स्वच्छ पुसून घेते. बघू शकता एकदम चकचक करते ना. आता ही एक खिडकी आहे घरामध्ये, त्याच्यामध्ये बघा उंदराने छोटासा होल पाडलाय. तर ताही मी सगळं झाडून सर्व सामान नीटनेटके लावते. हे तर देवाची पुस्तकं असतात. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि रोज माझे व्हिडिओ नक्की बघत जावा. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.